सो इन्फॉर्मेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन याच्यामध्ये फरक आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे मला माहिती मिळाली, मला ज्ञान मिळालं. पण माहिती मिळणं किंवा ज्ञान मिळणं ह्याचा अर्थ परिवर्तन घडणं असं होत नाही. उदाहरणार्थ सपोज जर मला 10 किलो वजन कमी करायचंय आणि मी एखाद्या जिममध्ये गेलो आणि तिकडच्या जिम इन्स्ट्रक्टरला मी विचारलं, की "बाबा मला 10 किलो वजन कमी करायचं तर मी कसं करू?" तर मला वाटतं 5 ते 10 मिनिटामध्ये तो संपूर्ण माझा व्यायामाचा प्लॅन बनवून देऊ शकतो. कोणत्या दिवशी मला काय व्यायाम करायचंय, किती तासांसाठी व्यायाम करायचंय, कोणती-कोणती उपकरणं वापरायची आहेत. त्याचबरोबर तो मला 3 महिन्याचा पूर्ण डायट प्लॅन पण देईल. किती वाजता काय खायचं, किती खायचं, कुठल्या प्रकारे खायचं वगैरे, वगैरे, वगैरे. हे ज्ञान मला मिळतं. पण ते ज्ञान मिळाल्यानंतर ह्याचा अर्थ असा 100% होतो का, की 3 महिन्यानंतर माझं 10 किलो वजन कमी झालेलं असेल? ॲब्सोल्युटली नॉट. आय हॅव टू गो थ्रू अ प्रोसेस. मला एका यंत्रणेचा भाग बनलं पाहिजे. मला ॲक्चुअली व्यायाम करण्यासाठी मी स्वतःला प्रेरित केलं पाहिजे. मी त्या प्रोसेसमधून गेलो पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तसं मी जेव्हा करेन, त्याच वेळेला ट्रान्सफॉर्मेशन होईल. सो देअर इस अ डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन एंड ट्रान्सफॉर्मेशन.